रतन एक टॅक्सी ड्रायव्हर होता। एका रात्री तो पॅसेंजर्सला सोडून परत येत होता की रस्त्यात दोन मुलांनी गाडी थांबवली। त्यांच्यासोबत एक मुलगी सुद्धा होती जी खूपच रडत होती। रतनला त्यांच्यावर संशय आला, त्यामुळे त्याने गाडी खराब होण्याचे नाटक केले आणि त्या दोन मुलांना गाडीला धक्का द्यायला लावला। ती मुलगी गाडीत बसली होती। जसा त्या मुलांनी धक्का द्यायला चालू केले, रतनने गाडीचा स्पीड वाढवला आणि त्या मुलीला त्याच्या घरी घेऊन आला। पण तो तेव्हा आश्चर्यचकित झाला जेव्हा त्या मुलीने रतन एक टॅक्सी ड्रायव्हर होता आणि ही टॅक्सी सुद्धा त्याच्या आईच्या आशीर्वादामुळेच त्याला भेटली होती। त्याचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते। त्याच्या आईने लोकांच्या घरची धुणी भांडी करून त्याला लहानाचे मोठे केले होते। जसा रतन मोठा झाला त्याने मजदुरी करायला सुरुवात केली। सकाळ संध्याकाळ तो नाक्यावर जाऊन उभा राहायचा। लोकांचे जड सामान उतरवण्यासाठी तो मदत करायचा, तेव्हा लोक त्याला थोडेफार पैसे देत होते। त्याने कधीच कोणत्याही कामाला छोटे किंवा मोठे काम समजले नव्हते। त्याला जे नाक्यावर काम भेटत होते तो मनापासूनच करायचा। रात्रीपर्यंत तो एवढे पैसे कमवायचा की दोघेही आई आणि मुलगा सुखाने भाकरी खाऊ शकत होते। पण एकदा रतनला एक छोटी बॅग मिळाली ज्याच्यात खूप सारे पैसे होते। रतन ती बॅग पाहून खूपच खुश झाला होता। घरी येऊन तो त्याच्या आईला म्हणाला, आई, देवाने आपले घराणे ऐकले आहे, देवाने आपल्याला मदत पाठवली आहे। तेव्हा आई म्हणाली, तू काय बोलतोय, असे काय झाले आहे? तेव्हा रतनने ती बॅग आपल्या आईच्या हातात दिली आणि म्हणाला, आई, याच्यात 2 लाख रुपये आहेत आणि ही मला रस्त्यावर सापडली। त्याची आई लगेच त्याला म्हणाली, बाळा, याच्यावर आपला काहीच हक्क नाहीये। ही बॅग जिथून तुला मिळाली तिथे जाऊन तिथल्या सगळ्या लोकांना विचार की ही कोणाची बॅग आहे। जो माणूस या बॅगची निशाणी सांगेन तो ही बॅग घेऊन जाईन। असे सुद्धा असू शकते की ही खूप गरजवंताची बॅग असेल, बिचाऱ्याची आयुष्यभराची साठवलेली रक्कम त्याच्यात असू शकते। आपल्या आईचे बोलणे ऐकून रतन परत त्या जागेवर गेला जिथे त्याला बॅग मिळाली होती। तिथे तो सगळ्यांसमोर म्हणाला होता की मला बॅग मिळाली आहे, पण जो कोणी माणूस मला त्या बॅगची निशाणी सांगेन तेव्हा मी त्याला ही बॅग देईन। आणि असे रतन महिनाभर करत होता, पण त्या बॅगचा कोणताच मालक त्याच्याजवळ आला नव्हता। नंतर त्यांनी ही गोष्ट एका ब्राह्मणाला विचारली, तेव्हा ते ब्राह्मण त्याला म्हणाले की आता त्या बॅगवर तुझाच अधिकार आहे। रतनने त्याच पैशांनी जुनी टॅक्सी खरेदी केली आणि अशा पद्धतीने टॅक्सीवर तो घर खर्च भागवायला लागला। तो खूप इमानदारीने पॅसेंजर्सकडून पैसे घेत होता। त्याच्या आईने नेहमी त्याला इमानदारीनेच कमाई करण्याचे शिकवले होते। पण एक दिवस त्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की त्या घटनेमुळे त्याचे आयुष्यच बदलून गेले। एकदा तो टॅक्सी चालवत होता। टॅक्सीमध्ये जो शेवटचा पॅसेंजर रात्रीचा बसला होता त्याचे पोहोचायचे ठिकाण शहरापासून खूपच लांब होते। खूपच सुनसान रस्ता होता, त्यामुळे त्या पॅसेंजर्सला पोहोचवता पोहोचवता रात्रीचे 12 वाजले होते। रतन जेव्हा परत घरी येत होता तेव्हा त्याने टॅक्सीची स्पीड खूपच जास्त ठेवली होती। तेव्हाच 2 मुलं त्याला लांबून हात करताना दिसले। ते त्याला थांबण्याचा इशारा करत होते, पण रतनने स्पीड कमी केली आणि गाडी थांबवली, कारण त्या 2 मुलांना रतनला सांगायचे होते की तो खूप थकला आहे आणि त्याला खूप झोप सुद्धा येत आहे। तो आता कोणत्याच पॅसेंजर्सला आपल्या टॅक्सीत बसवणार नाही। जशी गाडी त्याने त्या 2 मुलांच्या पुढे उभी केली तेव्हा ती 2 मुलं खूपच टेन्शनमध्ये वाटत होती। ते 2 मुलं रतनला म्हणाले की आम्हाला एका जागी सोडा, तिथे पोहोचणे आमचे खूपच गरजेचे आहे। तेव्हा रतन त्यांना म्हणाला की रात्रीचे 12:30 वाजले आहेत आणि मला माझ्या घरी जायचे आहे। तेव्हा ती मुलं म्हणाली, आम्ही तुला तू म्हणशील तेवढी रक्कम देऊ, पण आत्ता तुझ्याशिवाय आम्हाला इथे कोणतीच टॅक्सी भेटणार नाही। आम्हाला आज तिथे पोहोचणे खूपच गरजेचे आहे। रतनने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला की चालेल, ठीक आहे, बसा तुम्ही गाडीत। पण रतनला तेव्हा झटका बसला जेव्हा त्याने त्या 2 मुलांच्या हातामध्ये एक अशी वस्तू पाहिली की त्यामुळे रतनची झोपच उडाली। पण असो, रतन त्यांना काहीच म्हणाला नाही। रतन त्या 2 मुलांना त्यांच्या ठिकाणावर पोहोचवायला जातच होता की मध्येच रस्त्यात त्या 2 मुलांनी गाडी थांबवली आणि म्हणाले की काही वेळासाठी तुम्ही इथे गाडी थांबवा, आम्ही 10 मिनिटांमध्ये येतोच। त्या 2 मुलांच्या हातात हत्यारे होते। ती हत्यारे त्यांनी गाडीत ठेवली आणि 10 मिनिटांसाठी बाहेर गेले। ते पाहून रतनला खूपच टेन्शन आले होते। तो विचार करत होता की माहिती नाही कोण लोक आहेत, यांच्या मनात नक्की काय आहे। तो हाच विचार करत होता की 2 मुलं परत आली आणि त्यांच्यासोबत 18 ते 19 वर्षांची मुलगी होती जिने अंगावर शाल घेतली होती। तिच्या चेहऱ्यावरून ती खूप घाबरलेली दिसत होती। त्या 2 मुलांनी त्या मुलीला खूप रागात पाहिले आणि तिला म्हणाले, बस लवकर गाडीत।
ती बिचारी मुलगी काहीच आवाज न करता शांतीत गाडीमध्ये बसली. एक मुलगा तिच्या उजव्या बाजूला बसला आणि एक डाव्या बाजूला बसला. रतन आपल्या पुढच्या आरशातून सारखा मागे पाहत होता. ती मुलगी हळू आवाजात रडत होती. रतनच्या मनात लगेच पाल चुकचुकली होती. काहीतरी गडबड आहे असे त्याला जाणवले होते, कारण जी हत्यारे त्या तरुण मुलांकडे होते ती चाकू, रस्सी आणि फावडे होते. परत जेव्हा ती मुलगी हळू आवाजात रडत होती आणि जेव्हा तिचे रडणे मोठे होऊ लागत होते, तेव्हा ती दोन मुलं तिला घाबरून धमकी देऊन गप्प करायची. म्हणायचे की तुझा हा आवाज बंद कर, नाहीतर तुझा इथेच गळा दाबून तुला मारून टाकेल. ती मुलगी त्यांना सारखी म्हणत होती की मी निर्दोष आहे, मी काहीच केले नाही. पण ती दोन मुलं तिचं काहीच ऐकत नव्हती. रतनने आता विचार केला होता की त्याला आता काय करायचे आहे, पण त्याला माहिती नव्हते की याचा परिणाम पुढे जाऊन काय होणार आहे. त्याने त्याच्या गाडीची स्पीड हळूहळू केली आणि एकदम झटका देऊन गाडी थांबवली. त्या दोन्ही मुलांनी त्याला विचारले, काय झाले, तू गाडी का थांबवलीस? तेव्हा रतन म्हणाला, पाहतो नक्की काय झालं आहे. तसे पण माझी गाडी खूपच जुनी आहे. आजकाल याच्यावर पैसे लावून आता मी खूपच थकून गेलो आहे. ही नेहमीच अर्ध्या रस्त्यातच अशीच बंद पडते. रतन गाडीतून खाली उतरला आणि गाडीचे बोनेट उघडून चेक करण्याचे नाटक करू लागला. काही वेळ काही वस्तू इकडच्या तिकडे हलवल्यानंतर परत टॅक्सीत येऊन बसला आणि त्या दोन मुलांना म्हणाला की माझी गाडी धक्के देऊन स्टार्ट होईल. जर तुम्हाला काही त्रास होणार नसेल तर जरा गाडीला धक्का देता का? त्यामुळे ही गाडी स्टार्ट होईल आणि मी तुम्हाला तुमच्या ठिकाणावर पोहोचून माझ्या घरी जाऊ शकेल. ती दोन्ही मुलं गाडीतून खाली उतरली. ती मुलगी अजूनसुद्धा रडत होती. ती दोन मुलं गाडीला धक्का द्यायला लागली. रतनने आपली गाडी स्टार्ट केली आणि अचानकच गाडीची स्पीड वाढवली आणि पुढे निघून गेला. ती दोन्ही मुलं मागून ओरडत होती, पण रतनने गाडी थांबवलीच नाही. तो रस्ता खूपच सुनसान होता, त्यामुळे तिथे दुसरी गाडी या वेळेला येऊ शकत नव्हती. त्यामुळे ती दोन्ही मुलं रतनचा पाठलाग करू शकत नव्हती. ती मुलगी हे सगळं पाहून पहिल्यांदा तर शांत बसली, पण पुन्हा घाबरली आणि रतनला म्हणाली, तू गाडी का नाही थांबवलीस? गाडीचा स्पीड का वाढवला आहे? देवासाठी माझ्यासोबत काहीच वाईट करू नकोस. पण रतनने त्या मुलीला कोणतेच उत्तर दिले नाही. ती अजूनच रडत होती. पुन्हा हेच म्हणत होती की हे बघ, मी चांगल्या घराण्यातली मुलगी आहे, माझ्यासोबत काहीच वाईट करू नको. रतनने गाडी सरळ आपल्या घराच्या दरवाजासमोर थांबवली आणि त्या मुलीला म्हणाला, गाडीतून खाली उतर. ती घाबरत गाडीतून खाली उतरली होती, पण तिचे रडणे काही थांबले नव्हते. रतनने आपल्या घराचा दरवाजा वाजवला तेव्हा त्याच्या आईने दरवाजा उघडला. रतनसोबत एका मुलीला पाहून रतनची आई खूपच हैराण झाली होती आणि काळजीत देखील पडली होती. रतनने त्या मुलीला घरामध्ये जायला सांगितले आणि स्वतः तिच्या मागे घरात आला आणि आपल्या आईला म्हणाला, या मुलीला तू तुझ्या खोलीत घेऊन जा. ही बिचारी खूपच त्रासात आहे. दोन मुलं हिचा खून करणार होते. मला त्यांच्यावर संशय आला, त्यामुळे मी हिला इथे घेऊन आलो आहे. हे ऐकून ती मुलगी हैराण होऊन रतनला पाहू लागली. आईने त्या मुलीचा हात धरला आणि तिच्या खोलीत घेऊन गेली. रात्र खूपच झाली होती, त्यामुळे त्याच्या आईने त्या मुलीला काहीच विचारले नाही, फक्त तिला खाण्यापिण्यासाठीच विचारले होते. मग रतनच्या आईने तिला जेवण खाऊ घातले आणि तिला आराम करायला सांगून खोलीच्या बाहेर रतन जवळ आली. बिचारा रतन अजूनपर्यंत उपाशीच बसला होता. त्याची आई त्याला म्हणाली, कोण आहे ही मुलगी? तेव्हा रतन म्हणाला, आई, हे सगळं सोड ग, पहिलं मला काहीतरी खाण्यासाठी दे, खूपच भूक लागली आहे. रतनचे बोलणे ऐकून रतनच्या आईने नजर चोरली होती. म्हणाली, तुझ्यासाठी मी भाकरी ठेवली होती. घरातले सगळे राशन संपले आहे आणि उरलेली ती एक भाकरी मी त्या मुलीला खाऊ घातली. हे ऐकून रतनने आपले हात आईच्या हातावर ठेवले आणि आईला म्हणाला, तू चांगले केलेस आई. ती बिचारी पहिलीच खूप घाबरलेली होती. तिला यावेळेला तुझी गरज होती. तेव्हा आई रतनला म्हणाली, मग बाळा, आता तू काय खाणार? तेव्हा रतन जाग्यावरून उठला आणि समोर असणाऱ्या मडक्यातून 2-3 ग्लास पाणी प्यायला आणि म्हणाला, आता बस, माझे पोट भरले. दुसऱ्या दिवशी जेव्हा रतन रात्रीचा घरी आला आणि आईला विचारू लागला की तू त्या मुलीला विचारलीस का की ती कोण आहे, कुठून आली आहे, नक्की तिचे प्रकरण काय आहे? तेव्हा आई म्हणाली, हो, मी तिला विचारले. तिने तिचे सगळे सत्य मला सांगितले आहे. ती खूप साधी सरळ आणि संस्कारी मुलगी आहे रे, पण काही घटना तिच्या आयुष्यात अशा घडल्या की त्यामुळे तिचे आयुष्य बर्बाद झाले. तिचे नाव रिधिमा आहे आणि जे 2 मुलं तिच्यासोबत टॅक्सीमध्ये बसले होते ना, ते तिचे सख्खे भाऊ होते. आईचे हे बोलणे ऐकल्यावर रतनला धक्काच बसला.
आतल्या खोलीतून रिधिमा बाहेर आली आणि तीच पुढची गोष्ट सांगू लागली. म्हणाली, माझे नाव रिधिमा आहे. माझा जन्म रामपूर गावात झाला आणि त्या गावातील सगळ्यात सुंदर मुलगी मीच होते. मी आणि आमच्या गावातल्या सगळ्या मुली दररोज नदीवरून पाणी भरून घरी घेऊन जात होतो. कारण आमचे गाव हे एक खेडेगाव आहे आणि तिथे जास्त शहरासारख्या सुखसुविधा नाहीत. एक दिवस जेव्हा मी आणि माझ्या मैत्रिणी नदीवरून पाणी भरून घरी जात होतो तेव्हा रस्त्यामध्ये मला एक माणूस भेटला, जो मला एका जागेचा पत्ता विचारत होता. मी त्याला तो पत्ता सांगायला लागले तर मला माझ्या मैत्रिणी हैराण होऊन पाहत होत्या, कारण आमच्या गावात अनोळखी माणसासोबत बोलण्याची परवानगी कोणालाच नव्हती. पण मी तर एक पुण्याचे काम करत होते ना, एका हरवलेल्या माणसाला त्याचा पत्ता तर सांगत होते ना. पण माझ्या मैत्रिणींमधल्या काही मुली माझ्या सुंदरतेवर जळत होत्या. त्यांनीच गावामध्ये माझ्याबद्दल चुकीची अफवा पसरवली की माझे कोणासोबत तरी लफडं आहे आणि मी नदीला पाणी आणायला गेल्यावर त्याला भेटते. ही गोष्ट जेव्हा माझ्या भावांपर्यंत पोचली तेव्हा त्यांच्या मान सन्मानावर ही गोष्ट आली होती. त्यांनी मला ओरडून ओरडून जोरात आवाज द्यायला चालू केले आणि विचारले की तू त्या दिवशी कोणी अनोळखी माणसासोबत बोलली होतीस का? मला आठवले की त्या दिवशी एक माणूस मला पत्ता विचारत होता, ज्याला मी तो पत्ता सांगितला होता. मी माझ्या भावांना सांगू लागले की हो, त्या दिवशी एक तरुण माणूस मला भेटला होता आणि तो मला माझे संपूर्ण बोलणे सुद्धा झाले नव्हते की माझ्या मोठ्या भावाने माझ्या कानाखाली मारली आणि म्हणाला, बस झालं, तू आम्हाला गावात तोंड दाखवण्याच्या लायकीचे सोडले नाही. आम्ही तुझा आत्मसन्मानाच्या नावावर खून करून टाकू, तुला कुठेतरी मारून टाकतो, तेव्हाच आमची इज्जत या गावात राहील. यावर मी जोरजोरात रडायला लागले आणि म्हणाले की दादा, माझी पूर्ण गोष्ट तर ऐकून घे. दादा, मी काहीच केलं नाही रे. मी बोलत होते पण माझे बोलणे कुणीच ऐकून घेतले नाही आणि मला ओढत नेऊन एका खोलीत बंद करून टाकले. मी खोलीत मोठमोठ्याने रडत होते, ओरडत होते. एवढेच नाही तर मी माझ्या आईसोबत सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला होता. पण माझ्या भावांनी साफ साफ शब्दात सांगितले होते की जर कोणी दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला किंवा रिधिमासोबत कोणतं नातं जोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हिला पूर्ण गावासमोर अशी शिक्षा देईन, त्यामुळे लोकांना कळेल की एवढ्या मोठ्या चुकीची शिक्षा कशी भेटते. त्यामुळे इथून पुढे गावातली कोणतीच मुलगी अशी चूक करणार नाही. 2 दिवस मी खोलीत बंदच होते. कोणीच मला त्या खोलीतून बाहेर काढले नव्हते. शेवटी जेव्हा 2 दिवसानंतर माझे बाबा शहरातून परत आले तेव्हा नेहमीप्रमाणे माझ्या बाबांनी मला आवाज दिला. माझे बाबा गावचे सरपंच होते. माझे बाबा खूप चांगले आणि सज्जन माणूस होते. जेव्हा माझ्या बाबांनी घरात येताच मला आवाज दिला तेव्हा माझे दोन्ही भाऊ रागारागाने माझ्या बाबांसमोर आले. माझ्या बाबांना श्वाससुद्धा घेऊन दिला नाही की रागारागात माझ्याबद्दल माझ्या भावांनी बाबांना सगळं काही त्या दिवशीचं सांगून टाकले. माझ्या बाबांनी हे ऐकताच लगेच नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, नाही, हे शक्य नाही. माझा विश्वास बसत नाही की माझी रिधिमा हे सगळं करू शकते. नक्कीच तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे. पण माझे दोन्हीही भाऊ ओरडून ओरडून माझ्या कॅरेक्टरबद्दल काहीही वाईट साईट सांगत होते आणि हे सर्व माझे बाबा सहन करू शकले नाही आणि तिथेच ते जमिनीवर पडले. बाबा जमिनीवर पडल्यामुळे माझी आई खूप जोरजोरात ओरडायला लागली. मी खोलीत कैद होते पण बाहेरचे बोलणे मी रडत रडत ऐकत होते. जेव्हा मी माझ्या आईची किंचाळी ऐकली तेव्हा मला काहीतरी वाईट घडल्याची जाणीव झाली. मी लगेच ओरडत ओरडत माझ्या बाबांना बोलवायला लागले. म्हणाले, बाबा, मी काहीच केलं नाही हो, हे सगळं काही खोटं आहे, रचलेले षडयंत्र आहे. माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला होता. ते लोक बाबांना शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते, जिथे त्यांना ॲडमिट केले होते. माझ्यामुळेच बाबांना हार्ट अटॅक आला आणि त्यांची तब्येत एवढी बिघडली ही गोष्टसुद्धा माझ्या वाट्याला आली. माझ्या बाबांनी निर्णय घेतला की आता रिधिमाला कसल्याही परिस्थितीत सोडायचे नाही. रात्रीचे तिला एका सुनसान जागेवर न्यायचे आणि तिचा खून करायचा आणि तिला तिथेच जमिनीत गाडून टाकायचे. पण ऐनवेळी तुम्ही तिथे टॅक्सी घेऊन आले आणि मला त्यांच्या तावडीतून वाचवले. रतनने जेव्हा रिधिमाचे हे बोलणे ऐकले तेव्हा तो हैराण होऊन डोळे फाडून तिचे बोलणे ऐकत होता. फक्त आणि फक्त एका गैरसमजामुळे कसे या निरागस मुलीचे आयुष्य बर्बाद झाले होते.
रिधिमाचे म्हणणे होते की रतनच होते ज्यांना माझ्या देवाने माझ्या मदतीसाठी पाठवले होते. जर ऐनवेळी रतन तिथे आले नसते तर कदाचित मी जिवंत नसते. माझ्या भावांनी माझा खून करून मला कुठेतरी गाडून टाकले असते. हे सर्व ऐकल्यानंतर रतनने एक खोल श्वास घेतला आणि देवाचे आभार मानले की बरं झालं त्याने त्यावेळेला गाडी तरी थांबवली. रिधिमा आता रतनच्या घरी राहू लागली होती. रतनच्या आईने तर रिधिमाला आपली मुलगी मानले होते आणि तिला मुलीसारखेच प्रेम देऊ लागली होती. रतनची आई तिच्यासोबत आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी करत होत्या, आपल्याबद्दल तिला सांगत होत्या आणि अशाच प्रकारे काही दिवसातच रिधिमा त्या घरात मिसळली होती. पण जेव्हा रतन रात्री कामावरून घरी यायचा तेव्हा रिधिमा एका खोलीत कैद होऊन जात होती. ती रतनच्या आईच्या खोलीतच झोपत होती. असेच एका घरात अशा प्रकारे राहणे ठीक नव्हते. त्यामुळे रिधिमाच्या स्वभावाला पाहून रतनच्या आईने एक दिवस रतनला आपल्याजवळ बोलवले आणि म्हणाली की हे बघ रतन बाळा, लग्नाचे तर वय तुझे सुद्धा झाले आहे आणि ही मुलगी सुद्धा खूप चांगल्या स्वभावाची आहे आणि खूपच प्रेमळ आहे. माझी इच्छा आहे की तू रिधिमासोबत लग्न करावे. तुझ्यासाठी रिधिमापेक्षा चांगली मुलगी होऊ शकत नाही. रतनने आजपर्यंत आपल्या आईची गोष्ट कधीच टाळली नव्हती आणि नाही तो टाळणार होता. काही दिवसानंतर खूप साध्या सरळ पद्धतीने रिधिमाचे लग्न रतनसोबत लावून देण्यात आले होते आणि अशा प्रकारे त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली. दिवस असेच हळूहळू पुढे जात होते. रतन आणि रिधिमा दोघेही एकमेकांसाठी एक चांगले नवरा बायको म्हणून सिद्ध झाले होते. रिधिमाने पूर्ण घराची जबाबदारी स्वतः उचलली होती आणि आपल्या सासूबाईंची सुद्धा खूप सेवा ती करत होती. रतनसुद्धा जेव्हा दमून भागून कामावरून घरी परत यायचा तेव्हा सरळ आपल्या आईजवळच जायचा आणि त्या क्षणी रिधिमा पाण्याचा ग्लास आणि जेवण घेऊन रतनजवळ येत होती. तिघेही मिळून जेवण करत होते आणि एकत्र बसून दिवसभराच्या गप्पा गोष्टी करत होते. अशाच प्रकारे त्यांचे दिवस सुखात चालले होते. रतन आणि रिधिमाला देवाने एक मुलगा आणि एक मुलगीसुद्धा दिली. त्यांच्या लग्नाला 6 वर्ष झाले होते आणि या 6 वर्षात कधीच दोघांची भांडणं झाली नव्हती आणि नाही कधी रतनने रिधिमाचा भूतकाळ उकरण्याचा प्रयत्न केला होता. एक दिवस रतन कामावरून घरी आला तेव्हा खूप दमलेला होता. त्याची तब्येत काहीशी ठीक नव्हती. त्यामुळे तो जेवल्यानंतर लगेच झोपून गेला. मध्यरात्री त्याची झोप रिधिमाच्या हळूहळू रडण्यामुळे मोडली. रिधिमाला असे रडताना पाहून तो खडबडून जागा होऊन बसला तेव्हा रिधिमा हुसमरून रडत होती. तिचे अश्रू थांबण्याचे नावच घेत नव्हते. रतन खूप टेन्शनमध्ये आला आणि तिला रडण्याचे कारण विचारू लागला. म्हणाला, तू एवढी का रडत आहेस रिधिमा? काय झाले आहे? तुझं काही दुखतंय का? तेव्हा रिधिमाने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, मला माझ्या आईबाबांची खूपच आठवण येत आहे. किती वर्ष झाले मी त्यांना बघितले सुद्धा नाही. जर माझ्या सख्ख्या भावांनी माझ्यासोबत असे काही केले नसते तर कदाचित मी माझ्या आईवडिलांपासून अशा प्रकारे दूर झाले नसते. रिधिमाचे बोलणे ऐकून रतन शांत झाला आणि विचारात पडला की खरंच आईवडिलांची कमी तर सगळ्यांनाच जाणवते. 6 वर्ष झाले रिधिमा आपल्या आईवडिलांपासून दूर आहे. थोडा विचार केल्यानंतर रतनने रिधिमाला दिलासा दिला आणि वचन दिले की मी तुझी आणि तुझ्या आईबाबांची भेट नक्कीच करून देईन. तू काळजी करू नकोस आणि आत्ता शांत झोपून जा. तुझ्या रडण्यामुळे आपली मुलं जागी होतील आणि काळजीत पडतील. नवऱ्याचे बोलणे ऐकून त्या क्षणी रिधिमा झोपून गेली. दुसऱ्या दिवशी रतन कामावर गेला नव्हता. उलट कामाच्या ऐवजी तो त्या गावाकडे गेला जिथे रिधिमा राहत होती आणि त्या गावचे तिचे बाबा सरपंच होते. रतन त्या गावामध्ये पोहोचला तेव्हा थोडे पुढे गेल्यानंतर त्याला तिथे गाववाल्यांची पंचायत चालू असलेली दिसली, जिथे गाववाले सगळे लोक खाली बसले होते आणि समोर सरपंच एका विषयावर बोलत असताना दिसले. तिथे खूपच चांगले वातावरण होते. रतनसुद्धा तिथे गेला आणि त्या लोकांच्या मध्ये खाली बसला. त्याच वेळेस तीच 2 मुलं आपल्या वडिलांजवळ येऊन उभी राहिली, जी मुलं 6 वर्ष अगोदर रतनच्या गाडीत येऊन बसली होती. कदाचित हीच 2 मुलं रिधिमाचे सख्खे भाऊ होते. पण इथे बसलेल्या सरपंचापैकी रिधिमाचे वडील कोण होते हे रतनला माहिती नव्हते. तेव्हाच ती 2 मुलं जाऊन एका माणसाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उभी राहिली आणि हळूहळू त्यांच्यासोबत बोलू लागले. रिधिमाच्या वडिलांना रतनने अशा प्रकारे ओळखले होते. ते खूपच अशक्त आणि अस्वस्थ वाटत होते. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची नाराजी दिसत होती, जशी काय त्यांची खूपच किमती वस्तू हरवली होती.
त्यांची परिस्थिती पाहून खरंच रतनला त्यांच्यावर दया येत होती. नक्कीच रिधिमामुळे त्यांची ही परिस्थिती झाली होती. त्याच वेळेस रिधिमाच्या वडिलांची नजर रतनवर पडली तेव्हा त्यांनी आपल्या हाताच्या इशाऱ्याने रतनला त्यांच्याजवळ बोलवले. तेव्हा रतन थोडा घाबरला होता, कारण जर तो उठून पुढे गेला असता तर त्या दोन मुलांनी त्याला ओळखले असते आणि पुढे जाऊन त्यांच्यासोबत काहीही घडू शकले असते. पुढे जाण्याअगोदर रतन उठून उभा राहिला आणि म्हणाला, सरपंच साहेब, मला तुमच्याकडून माझ्या जीवाची गॅरंटी हवी आहे. मला विश्वास आहे की तुम्ही या गावात असताना माझ्या जीवाला कसल्याच प्रकारचा धोका राहणार नाही. हे ऐकून रिधिमाचे वडील म्हणाले, आम्ही या गावचे सरपंच आहोत. आम्ही असताना आमच्या पाहुण्यांचे कोणीच काहीच बिघडवू शकणार नाही. तुम्ही पुढे या आणि सांगा आम्हाला की तुम्ही या गावात कोणत्या कामासाठी आले आहात. रतन चालत चालत सरपंचाजवळ गेला. ती दोघीही मुलं रतनला खूप बारकाईने बघत होते. 6 वर्षांमध्ये थोडेफार चेहरे बदलले होते, पण लवकरच त्या दोघांनी रतनला ओळखले. रिधिमाचे दोन्हीही भाऊ पटकन खडबडून आपल्या वडिलांना सांगायला लागले की त्याच वेळेस वडिलांनी त्यांना गप्प केले आणि रतनला म्हणाले की सांगा, तुम्ही कोणत्या कामासाठी आले आहात, कोण आहात तुम्ही. हे ऐकून रतनने एक नजर लोकांवर टाकली आणि म्हणाला की मी या लोकांसमोर तुम्हाला काहीच सांगू शकणार नाही. मला तुमच्या एकट्यासोबत बोलायचे आहे. काहीच वेळात तिथली पंचायत संपली आणि रिधिमाचे वडील रतनला घेऊन आपल्या घरी आले. रतनला हॉलमध्ये बसवण्यात आले आणि त्याला प्रश्न विचारला की काय बोलायचे आहे तुम्हाला आमच्या एकट्यासोबत, बोला पटकन. रतनने एक खोल श्वास घेतला आणि सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत घडलेले सगळं काही सांगू लागला की कशा प्रकारे एका रात्री 2 मुलं एका मुलीला घेऊन त्याला भेटले, ती तारीख, तो दिवस आणि मग कशा प्रकारे त्या मुलीचा जीव त्याने वाचवला. नंतर त्या मुलीने त्याला सांगितले होते की तिच्यावर कशा प्रकारे आरोप लावले होते. हे सर्व ऐकल्यानंतर एका क्षणासाठी रिधिमाच्या वडिलांचे शरीर थरथर करू लागले होते. ते विचारात पडले होते. कदाचित त्यांना त्यांची मुलगी आठवली होती. त्यांना काहीतरी म्हणायचे होते, पण ते बोलू शकत नव्हते. जेव्हा रतन म्हणाला की तुम्हाला माहिती आहे का ती मुलगी कोण होती, ती मुलगी तुमची स्वतःची मुलगी होती, रिधिमा पाटील, जी आत्ता माझ्या घरात माझी पत्नी बनून इज्जतीत माझ्या घरात तिचे आयुष्य घालवत आहे. हे शब्द ऐकताच रिधिमाच्या वडिलांनी रतनकडे तडफडून पाहिले आणि विचारले की याचा अर्थ हा आहे की माझी मुलगी जिवंत आहे, ती तुमच्याजवळ आहे. पण माझ्या मुलांनी मला हेच सांगितले होते की रिधिमा ज्याला पसंत करत होती त्याच्यासोबत ती रात्रीची पळून गेली. मला तर माझी मुलं हेच सांगत आली आहेत की मला हार्ट अटॅक आला आणि मला यांनी हॉस्पिटलमध्ये नेले आणि मागे संधी भेटताच रिधिमा घरातून तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. मी तर हाच विचार करून टेन्शनमध्ये येत होतो की माहिती नाही माझी मुलगी कोणत्या परिस्थितीत असेल. तिने माझ्या प्रेमाची, माझ्या संस्कारांची हीच किंमत केली का. मी तर रोजच पूजा पाठ करताना देवाजवळ तिचे सुख मागत होतो आणि माझी मुलगी मला या परिस्थितीत सोडून गेली. रतनने त्यांचे सगळे गैरसमज दूर केले होते आणि सगळ्यात शेवट रतन रिधिमाच्या वडिलांना म्हणाला, तुम्ही कसा काय तुमच्या मुलीवर संशय घेतला. मी तर तुमच्या मुलीला ओळखत सुद्धा नव्हतो. जेव्हा मी तिची परिस्थिती पाहिली तेव्हा लगेच मी तिची मदत करण्यासाठी तयार झालो. तिचा स्वभाव आणि तिचे संस्कार पाहून माझी आई तिच्यावर प्रभावित झाली आणि माझ्या आईने आमच्या दोघांचे लग्न लावून दिले आणि मागच्या 6 वर्षात मी तुमच्या मुलीमध्ये अशी कोणतीच कमी पाहिली नाही. ती एक साधी आणि सरळ मुलगी आहे. मला अभिमान वाटतो की मला रिधिमासारखी मुलगी बायकोच्या रूपात मिळाली, जी भलेही सरपंच आणि श्रीमंत घरची मुलगी होती, पण माझ्यासोबत या 6 वर्षांमध्ये ती तशीच जगत आली आहे जसे मी पहिल्यापासून जगत आहे. हे ऐकल्यानंतर रिधिमाचे वडील जोरजोरात रडू लागले होते. त्यांनी रतनचे खूप खूप आभार मानले की त्याने त्यांच्या मुलीला सांभाळून ठेवले, पण याच्यासोबत त्यांना त्यांच्या दोन्ही मुलांवर खूप राग होता. त्या क्षणी त्यांनी त्या 2 मुलांना बोलवले आणि रागात आपल्या प्रॉपर्टीमधून काढून टाकले. म्हणाले की तुमच्या दोघांमुळे माझ्या मुलीवर ही वेळ आली आहे. माझ्या मुलीच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा तुमच्या दोघांना हा हक्क कोणी दिला होता. आणि हा तर देवाने पाठवलेला देवदूत रतन होता. जर माझी मुलगी दुसऱ्या कोणाच्या हाती लागली असती आणि त्या रात्री जर रतन तिथे आला नसता तर कदाचित माझी मुलगी मला परत मिळाली नसती आणि तुम्ही तर तिला मारूनच टाकले असते. मी कायमच तिला चुकीचे समजत आलो असतो.
त्या दोन्ही मुलांनी माना खाली घातल्या होत्या आणि आपल्या वडिलांची ते माफी मागत होते, पण त्यांनी त्यांना माफ केले नाही. खरं तर रिधिमाच्या भावांनी हे सर्व प्रॉपर्टीसाठी केले होते, कारण रिधिमाचे बाबा अर्धी प्रॉपर्टी ही रिधिमाला देणार होते आणि हे जेव्हा तिच्या भावांना कळाले तेव्हा त्यांनी हे सर्व घडवून आणले होते. म्हणूनच आता तिच्या बाबांनी त्या दोघांना संपूर्ण प्रॉपर्टीमधूनच बेदखल केले. त्या रात्री रतन नेहमीप्रमाणे आपल्या घरी गेला तेव्हा नेहमीप्रमाणे रिधिमा त्याला पाण्याचा ग्लास घेऊन आली, पण समोरचे दृश्य पाहून तो ग्लास तिच्या हातून सुटला आणि जमिनीवर पडला. तिच्यासमोर तिचे वडील उभे होते आणि रतन सोबतच उभा होता. बाबांना समोर पाहून तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. थरथर करत ती आपल्या बाबांजवळ गेली आणि त्यांना स्पर्श केला आणि मग त्यांना मिठी मारून जोरजोरात रडायला लागली. कितीतरी वर्षाचे मनात साठलेले डोळ्यांच्या अश्रुवाटे बाहेर पडत होते, पण आता सगळा गैरसमज दूर झाला होता. एक वेळ पुन्हा एकदा रिधिमाने रतनचे डोळ्यांनीच आभार मानले होते. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.